वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज आपण विजितात्मा या 3 अंकी नाटकाचा 3रा अंक वाचन करत आहोत। काल आपण पूज्य आप्पांचा गृहस्थाश्रम पाहिला आणि पुढील भागास आपण प्रारंभ करत आहोत। उत्तर काशीचा देखावा उभा रंगमंचावर उत्तर काशीचा देखावा उभा केला आहे। स्वामी महामंडलेश्वर स्वामी विद्यानंद यांच्या दर्शनास येतात। स्वामीजी ध्यानस्थ बसलेले असतात। आप्पा येतात तेव्हा स्वामीजी म्हणतात, बोलो अनंतराव, कब आए, कैसे आना हुआ? पूज्य आप्पा म्हणतात। स्वामींना नमस्कार करतात व म्हणतात, स्वामीजी, धर्मशास्त्र के अनुसार 4 आश्रम बताए गए हैं। उसमें से 3 आश्रमों का मैंने यथोचित पालन किया है। अब मेरा चित्त इस संसार में नहीं लगता है। अब मुझे चतुर्थाश्रम यानी कि संन्यास आश्रम लेने की इच्छा है, वो भी आप जैसे महान योगी से ही। आप जैसे महान योगी से ही लेने की इच्छा है। मुझ पर कृपा करो स्वामी, मुझ पर कृपा करो। स्वामी जी म्हणतात, अनंतराव, आप जानते हैं आप क्या बोल रहे हो? अंतस्त्यागो बहिस्त्यागो विरक्तस्यैव युज्यते तजत्यंतर बहिस्संगम विरक्तस्तु मुमुक्षया। स्वामी जी बोलते हैं, जो पुरुष अंतस्त्याग और बहिस्त्याग करके संपूर्णतः विरक्त होता है, ऐसे साधक को चतुर्थाश्रम साध्य होता है। आपको सर्वसंग परित्याग करना होगा। अनंतराव, मालूम है आपको सर्वसंग परित्याग करना होगा। पूज्य आप्पा म्हणतात, हाँ स्वामी जी, मैं सब जानता हूँ। ऋणमोचन कर्तारो पितुः सन्ति सुतादयः बन्धमोचन कर्तारो स्वस्मादन्यो न कश्चन। स्वामी जी, पुत्रादि जो लोग होते हैं वे अपने उसके ऋण से मुक्त कर सकते हैं। इस संसार सागर से मुक्ति पाने के लिए स्वयं को ही प्रयास करना पड़ता है। उससे छुटकारा दूसरा और कोई भी नहीं दे सकता। श्री कृष्ण जी गीता में कहते हैं कि उद्धरेद आत्मनात्मानं। स्वामी जी म्हणतात, अनंतराव, आपका कहना सत्य है। जंतूनां नरजन्म दुर्लभमतः पुंस्त्वं ततो विप्रता तस्मात् वैदिक धर्म मार्ग परता विद्वत्त्वमस्मात् परम्। आत्मानात्म विवेचनं स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थितिः मुक्तिर्नो शतकोटि जन्म सुकृतैर् पुण्यैर्विना लभ्यते। जीवों में मनुष्य जन्म अति दुर्लभ होता है। उसमें पुरुष देह की प्राप्ति दुर्लभ है। उससे ज्यादा ब्राह्मण कुल में जन्म प्राप्त होना अति दुर्लभ है। वैदिक धर्म मार्ग का श्रद्धा पूर्वक आचरण करना और वेद विद्याओं का अध्ययन करना बहुत ही दुर्लभ है। और तो और आत्मा और अनात्मा इनका विवेक होना अत्यावश्यक है। तथा
आत्मा का साक्षात्कार, आत्मा ही ब्रह्म है, इसमें निरंतर मन स्थिर रहना भी जरूरी होता है। और इससे ज्यादा महत्वपूर्ण ये बात है कि बिना प्रयास के ये नित्य ही ब्रह्म स्वरूप में स्थिर रहना, यही तो मुक्ति है। इन सब अनुकूल चीजों को पाने के लिए 100 कोटि जन्म में किया हुआ पुण्य संचय ही काम आता है अनंतराव। 100 कोटि जन्म में किया हुआ पुण्य संचय ही काम आता है। और मुझे ये लगता है कि आप निस्संदेह इसके पात्र हो। पूज्य अप्पा म्हणतात, ब्रह्म आणि आत्मा एकच आहेत असे ज्ञान झाल्यानेच मोक्ष प्राप्त होत असतो व तसा बोध सम्यक विचार केल्यानेच प्राप्त होतो। कर्माने फक्त चित्तशुद्धी होते। म्हणून गुरुला शरण जाऊन साधकाने वाटचाल करावी म्हणून मी आपल्याला शरण आलो आहे स्वामीजी, म्हणून मी आपल्याला शरण आलो आहे। स्वामीजी म्हणतात, सच है अनंतराव, आपकी बात बहुत सच है। पठन्तु शास्त्राणि यजन्तु देवान् कुर्वन्तु कर्माणि भजन्तु देवताः आत्मैक्य बोधेन विना विमुक्तिः न सिद्ध्यति ब्रह्म शतान्तरेपि। अनंतराव, आपली विनंती आम्हास आनंददायी आहे। आपल्यासारख्या संन्यस्त योग्याला संन्यास दीक्षा देऊन आम्ही धन्य झालो असे समजेल। आपला संन्यास घेण्याचा दिवस चैत्र वैद्य दशमी 9 एप्रिल 1991 वार मंगळवार असेल। आपला संन्यास परमहंस असेल। संन्यास हा जीवनाचा सर्वश्रेष्ठ आश्रम आहे। संन्यास आश्रमात सर्व कर्मे संपतात। तपपूर्तीसाठी प्रथम आपण गायत्री मंत्राचा जप करावा। तदनंतर आपण स्वतःचे श्राद्ध करावयाचे असते। या आश्रमात केवळ ब्रह्मचिंतन करायचे आहे। आणि हो, हा संन्यास जगत कल्याणासाठी आहे। अनंतराव, हा संन्यास जगत कल्याणासाठी आहे। श्राद्ध झाल्यावर संन्यास विधी होईल आणि नंतर पट्टाभिषेक होईल। पूज्य अप्पा डोळ्यातून आनंद अश्रू वाहत असतात। अप्पा पुनश्च साष्टांग नमस्कार करतात आणि दोघेही आपापल्या कार्यास निघून जातात। इकडे अप्पांचे उत्तर काशीला जाणे झाल्यानंतर पुण्यातील घरी नंदनंदनवर सौ इंदिराबाई उद्विग्न व दुःखी होऊन बसलेल्या असतात। सौ इंदिराबाई अस्वस्थ मनाने स्वतःशी विचार करत असतात। त्यांच्या मनाची घालमेल वाढतच चाललेली असते, कारण अप्पांचा संन्यास घेण्याचा दिवस आलेला असतो। आणि सौ इंदिराबाई मनाशीच विचार करत असतात, आज चैत्र वैद्य द्वादशी आहे। माझे मन फारच अस्वस्थ होत आहे। काय करू? आज माझे कशातच लक्ष लागत नाही। आजचा दिवस म्हणजे राजहंसाच्या जोडीच्या विरहाचा दिवस आहे। गृहस्थाश्रमाची 50 वर्षे कशी संपली कळालं सुद्धा नाही। संसाराचे पाश तोडून, प्रापंचिक सर्व बंध झुगारून, संसार सागराला पार करून यांचा संन्यस्त होण्याचा दिवस आजचा आहे। आज यांचे मन सर्व बंधनातून मुक्त होऊन त्यांच्या आयुष्यातील सोनेरी क्षणांच्या अनुभूतीत रममाण झाले असेल। आणि मी मात्र एखाद्या विरहिणीप्रमाणे व्याकुळ झाली आहे। माझे घर जरी गोकुळ असले ना, तरी त्या गोकुळात जर कृष्णच नसेल तर त्याचा काय उपयोग आहे?
माझ्या 7 जन्माचा सोबती जन्मजन्मातून मुक्त होण्यासाठी संसाराचे मोहपाश सोडून निघून गेला आहे. आता मी काय करायचे, कसे जगायचे? संन्यास दीक्षेनंतर मला यांचे दर्शन घेता येणार नाही. त्यांच्या उपस्थितीत मी गोरट्याला जाऊ शकणार नाही. इतक्यात दोघी तिघी जणी भक्त मंडळीतील स्त्रिया सौ मायबाईंच्या भेटीस येतात. मायबाईंना नमस्कार करतात. त्यातलीच एक भक्त स्त्री सिंधू म्हणते, आई तुमच्यासाठी आंबा बर्फी आणली आहे. दुसरी स्त्री निर्मला म्हणते, आणि हे मी बेसनाचे लाडू आणले आहेत ना, आजच केले आहेत, साजूक तुपातले आहेत ना आई. सौ इंदिराबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. दुःखानेच म्हणत असतात त्या, अगं अगं कशाला आणलेत हे सर्व? आता हे सर्व कोणासाठी करायचे? माझा देव माझ्यापासून दूर गेला आहे. ज्याच्यासाठी मी हा संसाराचा भार स्वीकारला तोच माझा धनी आता मला कधीच भेटणार नाही. माझा 7 जन्म पारखा झाला आहे, मला पारखा झाला आहे. रजनी म्हणते, आई बरोबर आहे हो तुमचे, पण तुम्ही सुद्धा आमची आईच आहात ना. सौ इंदिराबाई म्हणतात, अगं माझा 7 जन्माचा सोबती सर्व संसाराच्या जबाबदाऱ्या माझ्या एकटीवर सोडून सर्वसंग परित्याग करून स्वतः मात्र संन्यस्त योगी झाला आहे. तुला सांगू रजनी, जीवन कृतार्थ केलेल्या आणि आदरास पात्र असलेल्या माझ्या पतीच्या कर्तृत्वाच्या अभिमानाने माझ्या एका डोळ्यात आनंदाश्रू आहे, तर दुसऱ्या डोळ्यात 50 वर्षाचा सहवास अंतरणार याचे तीव्र दुःख आहे. त्यामुळे मन कसे दोलायमान झाले आहे. निर्मला म्हणते, आई शांत हो, सांभाळा स्वतःला, तुमची तब्येत बिघडेल. खरंच आई आहे हो, त्याहीपेक्षा तुमचे मन खूपच उदार व उन्नत आहे. सौ इंदिराबाई म्हणतात, तुला सांगू का निर्मला, आपले भाग्य कोणत्या मापाने मोजावे हेच कळत नाही. जगण्यासाठी बळ आणि उमेद कुठून आणावी? माझ्या जीवनाला आता काय अर्थ आहे ग? आता मी कशासाठी आणि कसं जगायचं? सिंधू म्हणते, नाही आई असे म्हणू नका हो. तुम्ही अप्पांसारख्या महान संतांची पत्नी आहात. पूज्य दादांसारख्या संतांचा तुम्हाला सहवास लाभला आहे. शिवाय हे घर म्हणजे गोकुळच आहे ना हो. सौ मायबाई म्हणतात, खरंय ग तुमचं. अगं जया अगदी मोठेपण तया यातना कठीण हेच खरे आहे. खरंच मी का बरं दुःख करत आहे? त्यांच्या कर्तव्यपरायण आयुष्याचा आदर्श माझ्यासमोर आहेच ना. इतकेच नाही तर दादांसारख्या निस्पृह संतांचे चरित्र डोळ्यासमोर आले की सर्व दुःख विरून जातात, सर्व दुःख विरून जातात. तुला ठाऊक आहे, दादांनी तर घरातल्या आणि बाहेरच्या लोकांची जबाबदारी अकारण घेतली व स्वतःची म्हणून निभावली. माझं तर तसं नाही ना ग. माझा स्वतःचा संसार आहे, मी एकटी कुठे आहे? माझा संसार वेल पाना फळा फुलांनी बहरलेला आहे. अप्पांनी माझ्या पदरात शेखर व महेश यांसारखी 2 रत्ने टाकली आहेत. माझ्या सुना व नातवंड देखील त्यांना साजेशी आहेत हो. माझ्या लेकी व जावई म्हणजे हिरे आहेत, हिरे. इतकेच नाही तर गार्गी सारखी अजून एक सद्गुणी मुलगी मला दिली. तुला ठाऊक आहे, अगं हिने उत्तर काशीला राहून संपूर्ण उपनिषद कौमुदीचे लिखाण केले.
म्हणून माझ्या सांगण्यावरून आप्पांनी तिचे नाव गार्गी ठेवले आणि आणि महेशच्या मुलीचे नाव कौमुदी ठेवले. मी जन्मभर उंबरठ्याच्या आत राहून समाधानाने प्रपंच सांभाळला. आजही मला तो मात्या पित्याच्या दुहेरी भूमिकेत सांभाळलाच पाहिजे ना. माझ्या जीवनाची इति कर्तव्यता यातच आहे. निर्मला म्हणते, आई एक विचार तुम्हाला. आप्पा संन्यास घेणार आहेत हे तुम्हाला ठाऊक होते का? मायबाई म्हणतात, नेहमीच प्रवचन कीर्तनातून म्हणायचे की संन्यास घेण्याची दादांची इच्छा अपूर्ण राहिली आहे आणि ती इच्छा मला पूर्ण करायची आहे. अगं तुला ठाऊक आहे, एकदा मी आप्पा व महेश आम्ही यात्रेला गेलो होतो. प्रवासात जगन्नाथपुरीला मुक्काम केला होता. तेथे आम्ही समुद्र स्नानासाठी गेलो होतो. समुद्र किनाऱ्यावर सर्वजण अंगावर लाटा घेत बसलो होतो. इतक्यात एक लाट अंगावर आली आणि जाताना आप्पांचे जानवेच घेऊन गेली. तेव्हा आप्पा मला म्हणाले होते, माझे जानवे लाटे बरोबर गेले आहेत. याचा अर्थ असा आहे की परमात्मा सांगतो आहे की आता संसार पुरे, संन्यास घे. तेव्हा मी खूप घाबरले, अस्वस्थ झाले. कारण मला यांचा मनस्वी स्वभाव ठाऊक होता. तेव्हा मी आप्पांना म्हटलं होतं, नाही अहो, असं काही होणार नाही. माझं काही सत्व असेल तर जानवं परत येईल. आणि त्यावेळेस परमेश्वराने देखील जास्त अंत न पाहता जानवे लगेचच दुसऱ्या लाटेबरोबर समोर आणले. पण आता मात्र तसं नाही ग मुलींनो. आता हे खऱ्या अर्थाने संन्यस्त होऊन आपली गुरुसपर्या सार्थ करत आहे. रजनी म्हणते, मायबाई आप्पा संसारात राहूनही एखाद्या संन्यस्त योग्यासारखे संसारापासून अलिप्त राहत होते. मग तुमच्या इच्छा, आकांक्षा, हौस मौस पूर्ण झाल्या. सौ मायबाई म्हणतात, अगं मुलींनो, संसार म्हणला की प्रत्येक स्त्रीला मुरळी घालावीच लागते ग. पण तुला सांगू, यांनी कधीच मला कशाची उणीव भासू दिली नाही. ते संसारापासून अलिप्त तरी असले ना, तरी तसेच हौशीही होते. ते प्रत्येक गोष्टीत कर्तव्यदक्ष होते. तुला ठाऊक आहे, ते कुठेही बाहेर गेले की माझ्यासाठी साडी घेऊन येत असत. बनारसी, मद्रासहून कांजीवरम, इंदूरहून इंदुरी, इतकेच नाही तर काश्मीरहून त्यांनी मला माझ्यासाठी खास नऊवारी रेशमी साडी घेऊन घेतली होती. मला नथेची भारी हौस होती. लग्नात दादांनी मला नथही चांगली घेतली होती. पण यांनी माझ्यासाठी खास स्वतःच्या आवडीची आणलेली नथ छगन भाऊजींच्या पत्नीला वत्सलेला दिली. इतकेच नाही तर या संसाराच्या धक्काधक्कीतून, कार्याच्या व्यस्ततेतून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हौसेने ते मला नाटकांना, चित्रपटांनाही घेऊन जात असत. सर्व यात्रा करून आणल्या. कशाची म्हणून उणीव भासू दिली नाही ग. माझ्या शंकरचे स्वर्गारोहण झाले तेव्हा आम्हा दोघांच्या मनावर फार मोठा आघात झाला होता. हा आघात आम्हा पती पत्नींना पेलणे अतिशय अवघड झाले होते. पण स्वतःच्या दुःखाला आवर घालून माझे मनोबल वाढवण्यासाठी मला ते काश्मीरला घेऊन गेले. त्या काळात हे माझी जणू काही आईच झाले होते ग. माझ्या दुःखावर पांघरून घालण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. दुःखाच्या प्रसंगी तर ते मला सावलीसारखे जपायचे. किती म्हणून आठवणी सांगू. पण एक गोष्ट मात्र माझ्या मनासारखी झालीच नाही.
ती म्हणते, यांनी संन्यास घेण्याआधी जर मला मृत्यूने जवळ केले असते ना, तर हे विरहाचे दुःख माझ्या वाट्याला आलेच नसते ग. खरंच हे विरह वाट्याला आलेच नसते. सिंधू म्हणते, आई आई जरा शांत व्हावं. खरंच तुमचे मन अथांग सागरा एवढे आहे. तुमच्यासाठी महान पतिव्रता पुन्हा होणे नाही हेच खरे आहे. मी शांतच आहे. आप्पा व दादांनी माझे मन सद्विचारांची संपत्ती देऊन सक्षम केले आहे. त्यामुळे परिस्थितीचे भान ठेवूनच मला वागावे लागेल ना. आता माझा पण निश्चय झाला आहे. जिचा पती संन्यस्त असेल त्या स्त्रीने सुद्धा संन्यस्त वृत्तीनेच राहावे असे शास्त्र आहे. शिवाय माझा अगं पूज्य दादांनी दिलेल्या गुरुमंत्राचा आता मी पूर्ण वेळ जप करते. शिवाय विष्णू सहस्रनामाचे पाठ म्हणजे सर्व दुःखांवरचे महौषधच आहे. आता जास्तीत जास्त वेळ परमार्थात नामस्मरणात घालवायचा. हीच माझी देखील गुरुपूजा असेल. आता इथून पुढे माझे देखील जीवन एका संन्यस्त योग्याप्रमाणेच असेल. इकडे संन्यासाश्रमातील बाप्पांचे पडद्यावर आगमन होते. यतिपूजनास प्रारंभ होतो. संन्यास धारण केल्यावर पूज्य अप्पांचा संन्यासाश्रमातला पोशाख, भगवी वस्त्र, मस्तकाला भगवा पट्टा गुंडाळलेला, कपाळाला भस्म व गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या असतात. पूज्य अप्पा येऊन आसनस्थ होतात आणि सर्व भक्तगण नामस्मरण करत असतात. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. पूज्य अप्पा आसनस्थ होतात. त्यांचे यतिपूजन सुरू होते. त्यावेळेस मस्तकावर पुष्पार्चन करत असताना नारायण स्तुत्य पूजन करतात. सहस्रशीर्षं देवं विश्वाक्षं विश्वसंभुवं विश्वन्नारायणं देवं अक्षरं परमं पदं ज्योतिरसोतं ब्रह्मभूर्भुवस्वरो. स्वामी महामंडलेश्वर महाराज, पूज्य अप्पा, पूज्य स्वामी उमानंद महाराज व इतर शिष्यमंडळ मंचावर उपस्थित असतात. उपस्थित भक्तमंडळी देखील स्वतःचे आसन ग्रहण करतात आणि सत्संगास प्रारंभ होतो. प्रथम बोलतात. यांचे प्रवचन सुरू होते. सभी भक्तों को आज मैं कुछ कहना चाहता हूँ. महाराष्ट्र के वारकरी संप्रदाय और तो और रामदासी पंथ में आज एक नया मोड़ आया है. कुछ नया इतिहास जा रहा है. वारकरी और रामदासी पंथ का महान विद्वान इस हिमालय को साक्षी मानकर अद्वैत वेदांती श्रीमद शंकराचार्य जी की परंपरानुसार संन्यास आश्रम का स्वीकार करके दीक्षित हुआ है. बड़ी आश्चर्य की बात है. इसके पहले महाराष्ट्र का कोई भी वारकरी या महंत इस हिमालय के गोद में आके कभी भी संन्यास्त नहीं हुए.
तुम्हें पता है भारत के आध्यात्मिक नभ में आज एक तेजस्वी नक्षत्र का उदय हुआ है। तेजस्वी नक्षत्र का उदय हुआ है। वह देदीप्यमान नक्षत्र है स्वामी वरदानंद भारती। आज से श्री अनंत दामोदर आठवले की पहचान स्वामी वरदानंद भारती इस नाम से होगी। आपके वारकरी संप्रदाय में कुंडली कवरदा हारी विठल का उद्घोष होता है। उसमें से वरद शब्द का अर्थ वर देने वाला ऐसा होता है। वरदानंद भारती माने वर देने वाला, सदा आनंदी रहने वाला और नित्य ज्ञान में रत होने वाला। इसीलिए आज से हम सब इन्हें स्वामी वरदानंद भारती नाम से जानेंगे। आज एक बहुत आनंद की और महत्व की घटना घटी है जो हमारी भारत सरकार कोट्यवधि रुपयों का खर्च करके भी साध्य नहीं कर सकती है। वो घटना है गोदावरी और गंगोत्री का संगम। पूज्य अप्पा जी ने ये करके दिखाया है, मालूम है? पूज्य अप्पा जी ने वारकरी और रामदासी पंथ इस दो धाराओं को जोड़ने का काम किया है। अब ये धारा जगत गुरु आद्य शंकराचार्य जी के धारा को जोड़ने का काम इस नक्षत्र से होगा। कुछ ही काल में इसका परिष्कृत रूप आपके सामने आएगा। सन्यास्त धर्म स्वीकारना कोई मामूली बात नहीं है। उसके नियम बड़े ही कठोर रहते हैं। सन्यासी का धर्म होता है कनक और कांता का त्याग करना। जो कुछ मिला है उसमें संतुष्ट रहना, शीतोष्णादिक द्वंद्व को सहकर समबुद्धि धारण करना, यानी स्वयं मुक्त होकर दूसरों को मुक्त करता है, उसे सन्यासी कहते हैं। हमारे अप्पा जी पहले से ही अंतस्त्यागी बहिस्संगी थे। अब तो ये अंतस्त्यागी और बहिस्त्यागी हुए हैं। अब अप्पा जी को सुनो। पूज्य अप्पा आपले मनोगत मांडावयास सुरुवात करतात। आज मी निराळ्या वेशात आहे। वेश निराळा असला तरी मी तोच आहे। माझे बोलणेही तेच आहे। गेली 45 वर्षे झाली मी जे सांगतो आहे तेच आत्ताही सांगणार आहे। या देशात एवढे महापुरुष झाले पण त्यांचे ऐकले नाही। व्यासांसारखा प्रज्ञावान महापुरुषाला सुद्धा न कश्चित शृणोति माम असे म्हणण्याची पाळी आली। तेथे माझे काय? पूज्य विवेकानंद म्हणाले होते, मला त्यागी असलेले 10-12 तरुण मिळाले तर मी साऱ्या देशाचे चित्र बदलून टाकेन। पण त्यांना तेवढे सुद्धा मिळाले नाही। मग माझ्यासारख्याचे काय? ऐकल्याप्रमाणे वागावे वाटेल तेव्हा समाज देश बदलेल। मी देशासाठी काय करतो याचे प्रत्येकाने गणित मांडावे। आपला देश निसर्ग संपत्तीने एवढा संपन्न आहे। आपले तत्वज्ञान एवढ्या उच्च कोटीचे आहे, मग आम्ही एवढे विपन्न का? बोले तैसा चाले असे वागल्याशिवाय देशाचा उद्धार होणे शक्य नाही। प्रत्येकाने स्वतःचा उद्धार स्वतः करावा असे गीता सांगते। चांगले होण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे। केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा हे समर्थांचे वचन लक्षात ठेवा। त्याप्रमाणे वागा। आज आपल्या देशाची परिस्थिती चिंताजनक आहे। हिंदू समाजाला स्वतःच्या हिताची जाणीव नाही। मुसलमान स्वतःच्या हितासाठी असा जागृत आहे तसे बना। प्रचार करण्याचे बाबतीत समाजवाद्याला गुरु करा। ऐहिकाचा विचार आधी करा। ज्याचे ऐहिक धन नाही त्याचे परत्र पुससी काही असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात।
तुम्हाला ठाऊक आहे, सारी तत्वज्ञाने लयाला जातील, पण हिंदू तत्वज्ञान नक्कीच जिवंत राहील. पण त्यासाठी हिंदूंनी जागृत राहायला पाहिजे. मुसलमान कोणत्याही पक्षात असो, तो मुसलमानाच्या हितासाठी एकत्र येतोच. तसे वागण्याचा प्रयत्न करा. त्यजेवेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत्, कुलं जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथिवीं त्यजेत्. मी त्याच दिशेने वाटचाल करत आहे. उत्तरोत्तर उच्च ध्येयासाठी लहान गोष्टींचा त्याग करावा. मला सदिच्छा द्या. अप्पांचे मनोगत झाल्यावर उमानंदजी अप्पांविषयी काही दोन शब्द सांगतात. मैं अप्पा जी के विषय में क्या बोलूं, कितना भी बोलूं तो भी हमारे शब्द कम पड़ जाते हैं. पूज्य वरदानंद स्वामी माने, जिसका मन शांत है, जिसने व्यसनों से विमुखता पाई है, शोकतापादी आपत्ति तो कभी उनके नजदीक तक नहीं आती, जिनका वचन केवल दूसरों के कानों को आनंद ही देता है, जो सदा ही पथ्यापथ्य का पालन करता है और जिसका मुक्तवाद लोगों को सार्थकता के लिए ही होता है. इस प्रकार जो संपूर्णतया निर्दोष है, पंडित लोग उसे ही संत कहते हैं. और मुझे तो स्वामी जी में इस सब गुणों का एक साथ दर्शन होता है. इसके सिवा स्वामी जी के बारे में गीता के 2 पंक्तियों का स्मरण मैं अवश्य देना चाहता हूँ. योग युक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. गीता के इसी श्लोक में उनके जीवन चरित्र को अंकित किया जा सकता है. आपको पता है, साल पहले की बात है, पूज्य अप्पा जी ने यहाँ आके गायत्री जाप का अनुष्ठान किया था. तब उनके मुख पर बड़ा तेज चमक रहा था. वैसा ही तेज मैंने दीक्षा लेते समय गिरजा होम में पाया है. उस होम की ज्वाला में पूज्य अप्पा जी की साधना का तेज बड़ा ही निखार रहा था. तब मुझे बड़ा आश्चर्य हुआ. और एक महत्वपूर्ण बात आपको मैं कहना चाह रहा हूँ. अब स्वामी जी ज्यादातर उत्तर काशी में ही रहेंगे, तो हम सब लोगों की जिम्मेवारी होती है कि पूज्य में निर्माण किया हुआ स्थल अब सब लोगों के लिए साधना केंद्र बने और हम सब उसका आध्यात्मिक लाभ उठाए. स्नानंदेन कृतं सुतीर्थ सलिले दत्ता च सर्वा वनिः, यज्ञानांच कृतं सहस्रमखिला देवाश्च संपूजिताः, संस्काराच्च समुद्रुता स्वपितरस्त्रैलोक्य पूज्योऽप्यसौ, यस्य ब्रह्म विचार एव मनसि नान्य विचार तथा. अब अप्पा जी के मन में केवल ब्रह्म चिंतन ही है. अब वे सर्व बंधन से मुक्त होकर त्रैलोक्य में पूजनीय हुए हैं. बस आज से ये भिक्षावृत्ति का पालन करेंगे. सर्वांचे मनोगत होते. व उत्तर काशीवर बाबासाहेब कोर्टेकर आलेले असतात त्याच प्रसंगी. तेव्हा ते म्हणतात, आम्ही पूज्य अप्पांना पूज्य दादांच्या रूपात पाहतो. पूज्य दादांच्या मनातील संन्यास घेण्याची इच्छा अप्पांनी पूर्ण केली. आमची गोदावरी आज गंगेजवळ आली आहे. पण माझी एक विनंती आहे की जी गरीब माणसे उत्तर काशीला येऊ शकत नाही, त्यांच्यासाठी महामंडलेश्वर व पूज्य अप्पांनी एकदा महाराष्ट्रात यावे व भक्तांची भूक भागवावी आणि आम्हास कृतार्थ करावे. पूज्य अप्पा म्हणतात, येईल, मी नक्की येईल. बाबासाहेब,
मी वस्त्रांचा व सर्वसंगाचा परित्याग केला आहे, पण माझे शरीर तेच आहे. माझे देव, देश, धर्म व हिंदुत्वाचे विचारही तेच आहेत. उलट ते अधिक दृढ झाले आहेत. नवहिंदवी युगाचे शिल्पकार असणाऱ्या युवकांच्या ते विचार मला परिवर्तित. आणि महत्वाचे म्हणजे मला माझ्या गुरुमाऊलीचे व गोदामाईचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. त्यासाठी माझे येणे नक्कीच होईल. वेळ आली की मी नक्की येईल. आपण निश्चिंत असावे. पडदा पडतोय इकडे तरुण वर्गाला आप्पांच्या हिंदुत्व विचारांची लागलेली ओढ ते आपल्या संवादातून व्यक्त करत आहेत. काही तरुण युवक असतात, ध्येयाने झपाटलेले असतात आणि आप्पांवर अधिक भक्ती करणारे हे युवक असतात. बघूया हे युवक काय म्हणत आहेत ते. पहिला युवक म्हणतो, हिंदुत्ववादी तरुण आहे, तो स्वतःचे विचार सांगत आहे. आज माझे मन उद्विग्न झाले आहे. सतत डोक्यात एकच विचार येतो, तो म्हणजे मी एक माणूस म्हणून जगतो, पण कर्तव्य शून्य माणूस म्हणून मी जगत आहे. माझ्या या कर्तव्य शून्यपणामुळे मी केवळ या धरणीचा भार झालो आहे. या असल्या निष्क्रिय जीवनाचा धिक्कार असो. लाज वाटते असल्या जगण्याची. मित्रा, आज मी 72तल्या तरुणाचा उत्साह, विश्वास व जिद्द पाहिली आणि मी पूर्णपणे ओशाळलो. तुला ठाऊक आहे मित्रा, वयाच्या 72व्या वर्षी या तरुणाने गोदामातेची पायी परिक्रमा केली. हा तरुण केवळ वयाने वृद्ध आहे, पण याचे मन मात्र कायम चिरतरुण आहे. आणि नाहीतर आपण ऐन दिशीतले ताज्या दमातले तरुण नुसतेच मी हे करीन, मी ते करीन म्हणत फक्त विचार करण्यात वेळ घालवत आहोत. याला काय तरुण म्हणायचे? कुठे तो कुरुवृद्ध भीष्मासारखा फक्त आणि फक्त आपल्या देव, देश व हिंदू धर्माचा विचार करणाराच नव्हे, तर ते विचार कृतीत उतरवणारा 72 वर्षीय तडफदार, तेजस्वी, करारी तरुण आणि कुठे आपल्यासारखे निशितले मनोवृद्ध. धिक्कार असो असल्या निष्क्रिय जीवनाचा. दुसरा मित्रा, तू म्हणतोस ते खरे आहे रे. तू म्हणतोस तो तरुण कोण आहे हे लक्षात आलंय माझ्या. तू पूज्य स्वामी वरदानंदांबद्दल बोलतोस ना? अरे, या वयोवृद्ध तरुणाने स्वतःचे तारुण्य आजपर्यंत वेचले ते केवळ राष्ट्रोद्धारासाठी. इतकेच नव्हे तर हिंदू धर्माचे अस्तित्व टिकवण्यासाठी. या वयोवृद्ध तरुणाने वयाच्या 70 विरजा होमात स्वतःच्या जीर्ण शरीराचा त्याग केला आणि कार्याप्रमाणे पुनश्च नवीन शरीराला धारण केले. अग्नीतून काढलेले सोने ज्याप्रमाणे प्रखर तेजाला धारण करते, त्याप्रमाणे या ताऱ्याची काया उजळून निघाली. खरंच या ताऱ्याची काया उजळून निघाली. काय तो उत्साह, काय ते ध्येय आणि काय ती कार्यक्षमता. तिसरा तरुण म्हणतो, खरंय मित्रा, तू बोलतोस त्या ब्रह्मचर्याश्रमापासून ते ब्रह्मचर्याश्रमांपासूनच देव आणि राष्ट्रभक्तीचा ध्यास घेतला होता. सावरकरांवर अत्यंत निष्ठा असणाऱ्या या तरुणाने वयाच्या 18-19व्या वर्षी शालिवाहन सारख्या महान राजाचे चरित्र समाजासमोर मूर्तिमंत उभे केले. मूर्तिमंत. ऐन तारुण्यात लेखणी रूपी धारण केलेले शस्त्र आजही तितक्याच उत्साहाने व समर्थपणे चालवत आहे. या शरीरावर अगदी लहानपणापासून विषमज्वर, कमरेचे, मणक्याचे दुखणे, आंध्रव्रण, रक्तचाप, मधुमेह, निद्रानाश, बद्धकोष्ठता
यांसारख्या व्याधीरूपी शत्रूंवर मात करत शालिवाहन, श्रीकृष्ण कथामृत, उपनिषदर्थ कौमुदी, हिंदू धर्म समजून घ्या, वाटा आपल्या हिताच्या अशी शेकडो पुस्तके लिहिली. की कशासाठी? केवळ समाजाचे प्रबोधन करण्यासाठी आणि तरुणांचे मनोबल वाढवण्यासाठी. इतकेच नाही तर स्वतःचे मनोबल वाढवण्यासाठी उत्तुंग अशा हिमालयाच्या अनेक वेळेस यात्रा केल्या. गंगा, गोदावरी, अलकनंदा, सिंधू सारख्या नद्यांचे वारंवार स्नान केले. मन कायम स्वरूपी त्यांच्याप्रमाणे शुद्ध व पवित्र राहावे म्हणून. चौथा म्हणतो, अरे यांचे गुणवर्णन करावे तितके थोडे आहे रे. या धर्माभिमानी योग्याने आयुष्यभर हिमालय, पर्वत, नद्यांना आपले आप्त मानून त्यांच्याप्रमाणे स्वतःचे मन व शरीर शुद्ध, पवित्र, उत्तुंग व चिरतरुण बनवले. तुम्हाला ठाऊक आहे, या योग्याला भारतभूची फाळणी, हिंदूंची उदासीन वृत्ती, राष्ट्राची होणारी अवनती, हिंदू संस्कृतीवर, हिंदू हितावर निरनिराळ्या माध्यमातून होणारी आक्रमणे यांसारख्या गोष्टी सतत व्यथित करतात. पूज्य अप्पा म्हणतात, हिंदूंचे खरे शत्रू पाश्चात्य समाजवादी किंवा साम्यवादी विचाराने प्रेरित झालेले हिंदूच आहेत. धर्माच्या अधिष्ठानावर राष्ट्राची निर्मिती होण्यासाठी निस्वार्थपण कार्यक्षम संघटना असणे ही आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणून युवा वर्गाला, मृत समाजाला पुनश्च जागे करण्यासाठी, धर्मज्योत तेवत राहण्यासाठी कीर्तन, प्रवचनादी माध्यमातून आवश्यक असणाऱ्या संस्कारांचे पौष्टिक खाद्य हा वृद्ध योगी, हा चिरतरुण असणारा जो संन्यस्त योगी आहे ना, तो मुक्त हस्ताने आपल्या संस्कारांचे पौष्टिक खाद्य वाटत आहे. पहिला म्हणतो, संस्कारांचे खाद्य. खरे मित्रा, खरे. आपल्या पूर्वजांनी, संतांनी पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही संस्कृती, आपल्या पूर्वजांनी, संतांनी पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही संस्कारांची शिदोरीच या अमृततुल्य शिदोरीच्या बळावरच आजही आपला धर्म, संस्कृती या 21व्या शतकातही पाश्चात्यांचे, यवनांचे घणाघाती घाव सोसून जिवंत आहे. अरे आप्पा तर आपल्याला नेहमी हेच सांगण्याचा प्रयत्न करतात की माणसाने काळाप्रमाणे बदलावे, वेळेसोबत चालावे, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबतच ठेवावे. पूज्य अप्पांचे एक एक विचार आठवले की मनाच्या आशा पल्लवित होतात, रक्त सळसळायला लागते. दुसरा म्हणतो, पूज्य अप्पा म्हणतात की पहिली 24 वर्षे पायाभरणीचा काळ असतो. मूल 5-6 वर्षांचे झाले की मन, बुद्धी व शरीर सामर्थ्य संपन्न करण्याकरता दक्षतेने प्रयत्न करायला हवेत. वक्तशीरपणा, व्यवस्थितपणा, आज्ञापालन व तत्परता इत्यादी सद्गुण याच वयात अंगी मानवायला हवेत. इंद्रियांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर, वृत्ती संयमित राखायच्या असतील तर, चित्ताची चंचलता कमी करून चित्ताच्या एकाग्रतेवर भर द्यायला हवा. अभ्यासाच्या विषयांचे चिंतन, मनन करून बुद्धी सूक्ष्म करायला हवी. गुरुसेवा व नमस्कारादी व्यायाम करून शरीर पोलादासारखे बळकट करायला हवे. संयम व विवेक यांचे महत्त्व तरुणपणापासून लक्षात घ्यायला हवे. आचार विचारात त्यांचा वापर करावा. मनुष्याला कर्मात स्वातंत्र्य आहे हे लक्षात घेऊन सारे जीवन सत्कर्मात व्यष्टी व समष्टीच्या सुखाकरता घालवायचे आहे हे ध्येय ठेवावे. कर्तव्य दक्षतेने करावे.
लोकेशनाचा व फलाचा निष्काम कर्म करावयाची सवय लावावी. तिसरा म्हणतो, आप्पांची तळमळणी पाहिली आहे रे. अक्षरशः डोळ्यात पाणी आणून बेंबीच्या देठापासून उत्तर काशीला आप्पा आपले विचार सांगत होते. मित्रांनो, त्या संन्यस्त योग्याच्या मनात एकच शल्य सतत बोचत असते, ते म्हणजे व्यासांसारख्या प्रज्ञावान महापुरुषाला सुद्धा न च कश्चित शृणोति माम असे म्हणण्याची वेळ आली. स्वामी विवेकानंदांसारख्या तत्वज्ञानाला राष्ट्रोद्धारासाठी त्यागी असे 10-12 तरुणही मिळू नये. विवेकानंद म्हणायचे की जर मला असे तरुण मिळाले तर मी साऱ्या जगाचे चित्र बदलेन. हे महान सत्पुरुष असे म्हणतात की ते माझ्यासारख्याचे काय. कीर्तन प्रवचनातून व्यास, वाल्मिकी, शंकराचार्य, ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास स्वामी यांचे विचार केवळ कान तृप्त करण्यासाठी ऐकतात, पण तसे वागण्यासाठी आपल्याला मन परवानगी देत नाही. आणि जोपर्यंत असे होणार नाही तोपर्यंत समाज व देश सुधारणार नाही. आपला देश निसर्ग संपत्तीने एवढा संपन्न आहे. आपले तत्वज्ञान एवढ्या उच्च कोटीचे असताना आम्ही असे विपन्न का. म्हणून आप्पा नेहमी म्हणतात, बोले असे वागल्याशिवाय देशाचा उद्धार होणे नाही. गीतेत श्री अर्जुनाला देखील असेच सांगितले आहे. आप्पा म्हणतात की उत्तरेत आत्मनात मानम. आपल्याला तर असे गुरु लाभले आहेत की ज्यांच्या ठायी सर्व संतांचे गुण पाहावयास मिळतात, मग आपण असे उदासीन का. चौथा म्हणतो, खरंय तुमचे, खरंय. स्वामी वरदानंद भारतींचे जीवन म्हणजे शुद्ध स्फटिकासारखे पारदर्शी आहे. यांच्या जीवनाची गाथा गावी तेवढी थोडीच आहे. अंतस्त्यागी बहिस्संगी प्रभू श्री रामांप्रमाणे नितळ शुद्ध अंतरंग आहे यांचे. कार्य करण्याची पद्धती तर धर्मसंस्थापनेसाठी पांडवांच्या पाठी उभ्या असलेल्या श्री कृष्णाप्रमाणे आहे. कृतिशीलता आहे ती आर्य चाणक्याप्रमाणे आहे. स्वामी विवेकानंदांसारखा राष्ट्रनिष्ठा आहे लोकमान्य टिळकांसारखी. आणि देशभक्तीला रंग चढलाय हिंदू हृदय सम्राट सावरकरांचा. वाह, काय सुंदर. नाही ते काही नाही. आता आपण औदासिन्याची कात टाकून चैतन्याने सळसळणाऱ्या तेजस्वी विचारांना स्वीकारलेच पाहिजे. आता वेळ आली आहे की संस्कृती व हिंदू विचारांना उजळण्याची. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. पूज्य वरदानंद स्वामींच्या रूपात आपल्याला भगवंताचे अधिष्ठान लाभले आहे. त्या भगवंताच्या अनुग्रहाने आपण संस्कृती विचार सेवक संघाची स्थापना करायची म्हणजे करायचीच. सर्वजणांना एकमेकांचे विचार पटतात आणि सर्वजण ठेवून हो हो आपण संघाची स्थापना करायचीच म्हणतात. त्यातील एक जण म्हणतो, पूज्य स्वामी वरदानंद भारतींनी उत्तर काशी येथे भागीरथीच्या साक्षीने दिलेली प्रार्थना म्हणून आपण आपल्या शुभ कार्यास प्रारंभ करायचा. हीच आपली संघ स्थापनेची प्रतिज्ञा असेल. आपण प्रतिज्ञाबद्ध होऊया. सर्वजण उभे राहतात व प्रार्थना म्हणतात. या वेदोपनिषत्स्वनादि समयात मूलम विभर्ति स्वकम आदिपुरिता प्राणी समाख्यापिता. या वै व्यष्टि समष्टि मंगलकरी संपूर्णताधिनी तां वंदे विनयेन तत्परतया श्री भारती संस्कृती.
ज्या संस्कृतीची मुळे अनादी काळापासून वेद आणि उपनिषदांमध्ये रुजलेली आहे, ज्या हितकर संस्कृतीचे विचार आणि वैशिष्ट्ये रामायण महाभारतादी प्राचीन ग्रंथांतून थोर थोर बुद्धिमंतांनी प्रकटलेली आहे, जी व्यष्टी आणि समष्टी यांचे कल्याण साधून देणारी आहे, जी सर्व दृष्टीने संपूर्णतेचा बोध करून देते, त्या भारतीय संस्कृतीला तत्पर होऊन मी वंदन करतो आणि सर्वजण प्रतिज्ञा करतात. समाजकारण, राजकारण, इतिहास, राष्ट्र, देवधर्म, अध्यात्म आदी विषयांवरच आपली संघटना कार्य करेल आणि हेच आपल्या संघटनेचे उद्दिष्ट असेल. पूज्य आप्पांच्या आज्ञेनुसार युवा शिबिराचे आयोजन करायचे. त्यामध्ये हिंदू राष्ट्र व धर्माची ज्योत प्रज्वलित. मित्रांनो, शिबिराचा केंद्रबिंदू 15 ते 35 वयोगटातील ग्रामीण नागरिक अशा सर्व स्तरातील भारत माता की जय, भारत माता की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. आता शिबिरास प्रारंभ होतो. पडद्यावर काही तरुण येतात. व्यासपीठावर पूज्य आप्पा व श्री किशोरजी व्यास यांची उपस्थिती होती. पूज्य आप्पा प्रवचनास प्रारंभ करतात. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य खिल शक्तिधरस्वधाम्ना चरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते. आजचे संस्कृती विचार सेवक संघाचे शिबिर व त्यात सहभागी झालेल्या राष्ट्राला आपल्या विचारांचा, भावनांचा आणि युवक युवतींना पाहून वातावरण कसे चैतन्य, युवकांच्यातील उसळता सळसळता उत्साह पाहून आज या भारतभूमीला, मातृभूमीला आनंद होत असे. या राष्ट्राला व धर्माला अखंडित ठेवण्यासाठी आपल्याला श्रीकृष्ण समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी धर्म म्हणजे काय ते समजून घेणे आवश्यक आहे. वेदाच्या मार्गदर्शनावर आधारलेला धर्म हाच खरा फलदायी धर्म आहे. धारणात् धर्ममित्याहुः धर्मो धारयते प्रजाः यस्यात् धारण संयुक्तः स धर्म इति निश्चयः. ही धर्माची व्याख्या आहे. धारण करतो तो धर्म. धर्मामुळे प्रजेची धारणा होते. असा जो धारण गुणांनी युक्त आहे तोच खरा धर्म. आणि करत असताना यदुत्तरं समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणं तत् वर्षं भारतं नाम भारती यत्र संततिः असे सांगितले आहे. हिंदुस्थानचा भूगोल सांगत असताना असेच म्हणले आहे की समुद्राचा उत्तर भाग व हिमालयाच्या दक्षिण भागापर्यंत जो पसरलेला भाग आहे यालाच भारत असे म्हणतात. राष्ट्र या संकल्पनेत धर्म, संस्कृती, तदनुषंगिक सणवार, पवित्र तीर्थक्षेत्रे, पुण्यपुरुष, पराक्रमी वीर इत्यादींचा समावेश होतो. पूर्वी राष्ट्र ही संकल्पना नव्हती असे इंग्रजांनी आपल्या मनोभेद करण्यासाठी खोटे प्रस्तुत केले आहे. खेदाची गोष्ट म्हणजे हिंदू धर्म व राष्ट्राचे खरे शत्रू हिंदू धर्मी बुद्धिवादीच आहे. वस्तुतः धर्म विज्ञानाच्या विरोधी नसून विज्ञानच धर्माच्या विरोधी आहे. हे अन्न, जल, वायू आदींच्या प्रदूषणाने लक्षात येते. धर्म व राष्ट्राचे खरे ज्ञान करून घ्यायचे असेल तर महाभारत वाचा, श्रीकृष्ण समजून घ्या.
आपले राष्ट्र, आपला हिंदुस्थान अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. शासन अविवेकी व भ्रष्ट आहे. ते भूतकाळातून काही शिकत नाही, वर्तमान सांभाळू शकत नाही. त्यामुळे भविष्यात काय वाढून ठेवले आहे माहीत नाही. परकीय हातपाय पसरत आहे. निराशेने व्याप्त होऊन कुंठित झालेली तरुणांची अंतःकरणे व्याकुळ झाली आहेत. त्यांची डोकी संतापली आहेत. देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या अनेक शस्त्रधारी क्रांतिकारकांनी भगवद्गीता हृदयाशी धरून फाशी एखाद्या वरमालेप्रमाणे स्वीकारली. धर्मसंस्थापनेसाठी, दुष्टांच्या विनाशासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला तस्मात् युद्धस्व भारत असाच उपदेश केला आहे. भक्तांचा श्रीकृष्ण, तत्वज्ञानी श्रीकृष्ण, योगेश्वर श्रीकृष्ण, सर्वस्वाच्या त्यागाची प्रेरणा देणारा श्रीकृष्ण, कर्माची यथार्थ मीमांसा करणारा श्रीकृष्ण, कर्तव्याचे योग ते प्रबोधन करणारा श्रीकृष्ण, हे जसे श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वाचे तेजस्वी अनेक पैलू आहेत, त्या धर्मसंस्थापनेसाठी, सज्जनांच्या संरक्षणासाठी अत्यंत सावध राहणारा, चातुर्याने कौशल्याने निर्णय घेणारा श्रीकृष्ण, दुष्टांचा नाश करणारा श्रीकृष्ण, स्वार्थी लोकांच्या आकांक्षांवर पाणी फेरणारा राजकारणी श्रीकृष्ण, हेही श्रीकृष्ण व्यक्तिमत्वाचे दैदीप्यमान अंग आहे. साक्षात श्रीकृष्ण स्वतःच्या अवतार कृत्याचे हेतू सांगतात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. लोकमान्य टिळकांचे जीवन तर जणू राजकारणी श्रीकृष्णाला आदर्श पुढे ठेवून गीतेच्या तत्वज्ञानावरच पोचले गेले. स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी बळी दिला. म्हणून म्हणतो, जेव्हा राष्ट्रीय संकट ओढवते तेव्हा ब्राह्मणासकट सर्व चारी वर्णांनी शस्त्रसज्ज होऊन युद्ध करावे. महाभारताने असाच आदेश दिलेला आहे. म्हणूनच म्हणतो, महाभारतासारख्या राष्ट्रहितकारी ग्रंथांचे वाचन करा. नुसती श्रीकृष्णाची पूजा न करता त्याची राजनीती स्वीकारा. ईश्वराला आवडतात ती स्वधर्माचरणाची फुले. आता आपल्याला किशोरजी व्यासांसारखे श्रेष्ठ तरुण उमदे व्यक्तिमत्व मार्गदर्शनासाठी लाभले आहे. पुढील सूत्र मी त्यांच्या स्वाधीन करतो. पूज्य किशोरजी व्यास. नमामि शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदी वल्लभं माधुर्य रसकल्लोलां शिवस अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनी. आज एवढ्या संख्येने एकत्र जमलेल्या तरुण वर्गाला पाहून फार संतोष वाटला. त्याहीपेक्षा जास्त आनंद होत आहे तो पूज्य वरदानंद स्वामींसारखे गुरु लाभले याचा. अशी संधी पुन्हा पुन्हा लाभत नाही. म्हणून म्हणतो, या संधीचे सोने करून घ्या. हे सोनेरी क्षण वाया घालवू नका. हे तरुणांनो, तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगतो, ती म्हणजे मातेमध्ये वात्सल्य असते, पित्यामध्ये विवेक असतो, पण गुरूंच्या मध्ये वात्सल्य आणि विवेक या दोनही गोष्टी एकाच वेळी असाव्या लागतात. मडके घडवताना एका हाताने बाहेरून थापटी मारावी लागते, दुसऱ्या हाताने आधार द्यायला लागतो, त्याला आकार देता येतो. दोन्ही प्रक्रियेतून घडवणारे आदर्श गुरु म्हणजे पूज्य स्वामी वरदानंद भारती आहेत. पुढची पिढी राष्ट्रभक्त आणि धर्मनिष्ठ व्हावी, हे कार्य पुढेही अविच्छिन्न राहो, हीच काळाची गरज आहे. आपल्या मातृभूमीसाठी धर्मरक्षणार्थ
उदाहरणार्थ विश्वामित्रांनी श्रीरामांना घडवले, श्रीकृष्णाने अर्जुनाला घडवले, चाणक्यांनी चंद्रगुप्तासाठी काय केले नाही तुम्हाला ठाऊक आहे? चंद्रगुप्ताला भेटण्यासाठी जेव्हा विदेशी लोक आले होते तेव्हा ते म्हणाले की आम्हाला तुमच्या गुरूंचे दर्शन घ्यायचे आहे. चंद्रगुप्ताने त्या विदेशी लोकांना दर्शनास नेले तेव्हा त्यांना चाणक्य कसे दिसले? एक झोपडी आहे, त्या झोपडीमध्ये हवनाची सामग्री आहे, एक मृगचर्म आहे, काही दर्भ पडलेले आहेत आणि महात्मा चाणक्य ध्यानस्थ बसलेले आहेत. याला भारत म्हणतात. हे या देशातले जगद्गुरु पोपला कधीच कळायचे नाही. शिवछत्रपतींना राज्याभिषेक झाला त्यावेळी राजगुरु म्हणून समर्थांना किती मिरवता आले असते, किती पाद्यपूजा घेता आल्या असत्या. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा महात्मा रायगडला ते केवळ जगदंबेला प्रार्थना करत बसले आहेत. तुझा तू वाढवी राजा आई, आता माझे काम झाले आहे. अशी आपली भारतीय संस्कृती आहे. संस्कृती म्हणजे अहर्निहित धारणा. आमची संस्कृती आत्मविलोकिनी संस्कृती आहे. हा जप आमच्या संस्कृतीत नाही. संस्कृत भाषेमध्ये कालिदास एवढा मोठा कवी झाला पण त्याचा इतिहास उपलब्ध नाही. त्याला स्वतःबद्दल 5 श्लोक लिहिता आले नसते का? पण त्याने स्वतःचा कुठेही उल्लेख केला नाही. हे राष्ट्र पुष्ट व्हावे, हा समाज टिकावा, हा धर्म जगावा हे महत्वाचे आहे. तेरा अमर रहे मां, हम दिन 4 ही आमची संस्कृती आहे. आपले ऋषी सज्जन नव्हते का? पण त्यांनी रामकृष्णांसारख्या शक्तीला जवळ केले. जगातील सगळ्या समस्या केवळ सज्जनांकडून सुटणार नाहीत. सज्जन जेव्हा शक्ती संपन्न होतील तेव्हा जगातल्या समस्या सुटतील. दुर्दैवाने सज्जनांनी सज्जनतेचा डगला अशा प्रकारे चढवला असतो की त्यांना शक्तीची आराधना म्हणजे गुंडांचे काम वाटते. म्हणून म्हणतो, हे युवकांनो, जीवनामध्ये शक्तीची आराधना करा. मग ती शक्ती अर्थाची असेल, देहाची असेल, विद्येची असेल अथवा बुद्धीची असेल, कुठली तरी शक्ती हवी. समर्थ म्हणतात, शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे. शक्ती युक्ती जये ठाई, तेथे श्रीमंत धावती. दुर्बल राहण्याचे किंवा शक्तीची उपेक्षा करण्याचे पाप सज्जनांकडून निरंतर चालू आहे. कोणाला वेदांताचा उपदेश करणार आहात? पाप्याच्या पितरांकरिता वेदांत नसतो. ज्याच्या अंगात कसलीच धमक नाही त्याला गीता वाचून उपयोग नाही. गीता हे मर्दांचे शास्त्र आहे. एका अत्यंत महावीराने दुसऱ्या महावीराला सांगितलेले शास्त्र आहे. म्हणून म्हणतो, शक्तीची आराधना करा, बलोपासना करा. प्रभू श्री रामचंद्रांचे चरित्र आठवा. प्रभूंनी वेळोवेळी त्यागच केला आहे. अयोध्या, माता पिता, वेळ प्रसंगी भगवती सीतेचाही त्याग करावा लागला. लक्ष्मणाचाही त्याग केला. पण त्यांनी त्यागले नाही ते म्हणजे एकच आपले शस्त्र. आपल्या कोदंडाचा कधीही त्यांनी त्याग केला नाही. म्हणून तर श्रीकृष्ण गीतेत सांगतात की शस्त्र धारण करणाऱ्या लोकांमध्ये मी राम आहे. प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे पालन करणे हेच तप आहे. निष्ठेने कार्य करा, यशस्वी व्हा. पूज्य आप्पा म्हणतात, आज 2 दिवस जणू तरुणाईने आनंद भुवन नांदेडमध्ये निर्मिले आहे. यापुढेही असेच कार्य एकजुटीने करा. तुमचे हे कार्य पाहून मला तुमची पाठ थोपटावीशी वाटते. एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते.
ती म्हणजे इथून पुढे मी असेनच असे नाही, पण तुम्हाला मात्र हा वारसा अखंड चालवायचा आहे. मी मार्ग दाखवला आहे, कार्य मात्र तुम्हाला करायचे आहे. मी आता उत्तर काशीला जाणार आहे, ते पुन्हा येण्यासाठी नाही. तुम्हाला वेळोवेळी श्री व्यासजी व वाना उत्पातांसारख्या महान लोकांचे मार्गदर्शन लाभेल. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेतच. आता पसायदानाने कार्यक्रमाची पूर्णाहुती होत आहे. सर्वजण पसायदान म्हणतात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, कया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे मैत्र जीवांसी, दुरितांचे विरजावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लावो, प्राणिजाती मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तूका. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषाची. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन, सोयरे बहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजये ओवाजी. येथ म्हणे विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो, येळेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येळेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, गोहत्या बंद हो, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. हर हर महादेव. शिबिर संपते. सर्व मंडळी रंगमंचावरून निघून जातात. इकडे बोरट्याला पूज्य आप्पा स्वतःच्या खोलीत असतात आणि स्वतःशीच विचार करत असतात. पूज्य आप्पा स्वतःशीच बोलत असतात. आता नवसन जीर्ण ठेवीन हे भागीरथी माते, संन्यास दीक्षा घेऊन एक तप पूर्ण झाली. किती काळ तरी माते चालावे हे असे पुढे, आक्रोश न जना माझी नरळे होत कोरडे. संघटित न हो हिंदू राष्ट्र संरक्षणास्तव, कण्याचा काठ पाठीचा नेता ना दिसतो गण. सांगावया योग्य सारे कथिले घेऊनी श्रम, कंटाळा न कधी केला धन्य जीवन हे मम. पुनः पुनः सर्व भावे सांगावे तेच ते किती, सारे आता पुरे झाले मिटवी नयनांप्रती. व्यासांचे नायके कोणी तेथे मी कोण बापुडा, खंत त्याची मला नाही यतलो शक्य तेवढा. कृतार्थ ईश्वरे केले पात्रता नच पाहता, नारायणा स्मृती माझी लाभो देहास सांगता. पूज्य आप्पा जड अंतःकरणाने दासगणू महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायला जातात. दादांच्या प्रतिमेकडे आर्ततेने पाहतात व समाधीला मिठी मारून साश्रू नयनांनी अभिषेक करतात आणि जोराने टाहो फोडतात. दादा दादा, आपल्या आज्ञेप्रमाणे मी लहानपणापासून केवळ नामसाधनाच केली. भगवत नामस्मरणात पूर्ण काळ व्यतीत केला.
दिलेल्या गुरुमंत्रानुसार विष्णू सहस्रनामाशिवाय दुसरी कोणतीही साधना मी केली नाही. विष्णू सहस्रनामाच्या जपाने माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. हे नामच माझ्यासाठी संजीवनी ठरले आहे. यातच मी संतुष्ट आहे. आता एकच अंतिम इच्छा आहे, ती म्हणजे ही नाम संजीवनी मला समाधीपर्यंत नेवो. आता या शरीराचा भार सोसवत नाही हो. त्यामुळे योग निद्रेच्या अधीन होऊन या आत्म्याला परमात्म्यामध्ये विलीन करण्याचा मानस निश्चित आहे. आता पुढील प्रवासाला शुभाशीर्वाद द्या दादा. दादा, आता मला परलौकिकात आपले समाधी दर्शन होणार नाही. मी आता पुन्हा न जाण्यासाठी आजवर मी यथाशक्ती आपला परिवार सांभाळला. आता तुम्हीच सर्वांना सांभाळा. दादा, मला शुभाशीर्वाद द्या. असे म्हणून आप्पा पुनश्च संत दासगणू महाराजांचे दर्शन घेतात आणि कायमचेच उत्तर काशीला निघून जातात. उत्तर काशी येथील प्रसंग वर्णन. वरद नारायणाचा फोटो ठेवतात. गंगाजलाचा कमंडलू ठेवतात. एक गर्भासन असते. आप्पांच्या अंगावर केवळ भगवी छाती असते. रुद्राक्षाच्या माळा वगैरे यतिवेशातील आभूषण काढून टाकतात. आप्पा उत्तर काशी येथील खोली वरद नारायणासमोर ध्यानस्थ बसलेले असतात. सतत नारायणाची धून चालू असते. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण. पूज्य आप्पा समोर प्रार्थना करतात. आदेश श्री घेऊनी उत्साहाने जनास बोधियले. कार्यक्रम बहुंशी लोकी सर्वत्र चांगले जावले. यशची यश घेऊन या पदरी मी पातलो तुझ्या दारी. नारायण दयाळा परतून आता न लाभ माघार. जीवन धन्य जाहले आता न वसन जीर्ण ठेवी नाही. प्रारब्ध शेष भोगा नव भोगते भोगिले सारे. सोसा याचेही सोशिले. मिळाले मिळवा याचे आता कार्य न राहिले. उपेक्षा न करी पाळी शब्द जे दीधनेस ते. नारायणा रमानाथा विठ्ठला बदरी पती. डोळ्यातून अश्रू वाहत आहे. नारायणा, ठरवल्याप्रमाणे सर्व काही मिळाले. नारायणा, या प्रसंगी सुद्धा मला काही कार्य व्हावी असे उत्कट रीतीने वाटत आहे. ते म्हणजे पुन्हा अखंड एकसंध हिंदुस्थान निर्माण करणे. पूर्वोत्तर सीमा विभागातील मेघालय, नागभूमी इत्यादी राज्ये व्यावहारिक आणि भावनिक दृष्टीने भारताशी एकरूप करणे. कोणालाही अल्पसंख्याक मानून विशेष सोयी न देणे. नास्तिकता म्हणजे बुद्धिवाद हे समीकरण त्याचे ठरवणे. यासाठी अनेक जन्म घ्यावे लागले तरी चालेल. पण आता मात्र नारायणा, या वरदानंदाला तुझ्या अनंत हातांनी सामावून घे. गंगा मातेने माझा निरोप तुझ्यापर्यंत पोचवला आहेच. तुझ्या चरणाशी स्थान दे. आता अंत नको पाहूस. माझ्या जीवन यज्ञाचे अवभूत स्नान तुझ्या कृपामृताच्या वर्षावाने हो. नारायणा, तुझ्या कृपामृताच्या वर्षावानेच असे म्हणून डाव्या हातात गंगाजलाचा कमंडलू धरून अत्यंत आत्मविश्वासाने व निरतिशय आनंदयुक्त अंतःकरणाने आप्पा नारायणाच्या चरणी मस्तक ठेवून समाधीस्थ झाले. समाधी घेताना डाव्या हातात गंगाजल व पद्मासन घालून नारायणाच्या चरणावर मस्तक ठेवले.
आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. संतोबा त्याची येणार प्रचिती, साक्षी घेऊन तुम्हा संता, देह सोडितो हा आता. आम्ही जातो आमच्या गावा, देह झाला व्याधीवीण, गळून पडे पिकले पान, याचे दुःख ना करावे, हा तो निसर्ग जाणावे. आम्ही जातो आमच्या गावा, मी म्हणजे ना शरीर, मी ग्रंथांचा संभार, त्याचे वाचन चिंतन, यथाशक्ती आचरण, हीच गुरु खरी नीट धरी. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, दिवसाचा भाग्याचा, जीवनाच्या सार्थकाचा, भागीरथी करी कृपा, माझ्या पोचवे निरोपा. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, वरद हस्त उभारून पालवितो नारायण, काही घुमटी मिळून राहे तेथे विठी, उत्कंठेचा दाटे भाव, तेथे जीव गोड घेई तेथे जीव. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो नारायणा पायी विठी, वरदानंद देशे मठी, बोला जय जय नारायण, हरि तो सारा शिव. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. बोला वरदानंद महाराज की जय. उद्या संध्याकाळी 7 ते 8 पूज्य स्वामींना भावसुमनांजली हा कार्यक्रम होणार आहे. उद्या संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत, आणि यानंतर हा कार्यक्रम समाप्त होईल. धन्यवाद.